नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बायोडिग्रेडेशनचं ओव्हरव्ह्यू या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा जो टॉपिक आहे तो बायोरिमेडिएशन आणि बायोमास युटिलायझेशनच्या अंडर येतो. तर चला तर व्हिडिओ सुरुवात करूया. सर्वात प्रथम इंट्रोडक्शन जर आपण विचार केला की बायोडिग्रेडेशन प्रोसेस आहे ती नॅचरल प्रोसेस आहे. याच्यामध्ये ऑर्गॅनिक सबस्टन्सचं ब्रेकडाऊन होतं एका सिम्पलर कॉम्प्लेक्स कंपाऊंडमध्ये किंवा जे टॉक्झिक कंपाऊंड असतील त्याचं लेस टॉक्झिकमध्ये याचं कन्व्हर्जन याच्यामध्ये केलं जातं. ही ॲक्शन कशी होते, मायक्रोऑर्गॅनिझमचा वापर केला जातो म्हणजे बॅक्टेरिया, फंगस किंवा जे काही अल्गी वगैरे असतील त्याचा वापर करून जे काय बायोडिग्रेडेशन ही जी प्रोसेस आहे नॅचरल प्रोसेस ही ऑकर होते. तर या प्रोसेसमध्ये आपल्याला मेन रोल काय आहे, रिसायकलिंग ऑफ न्यूट्रिएंट इन द एन्व्हायरमेंट. म्हणजे जे काही न्यूट्रिएंट वगैरे जे ॲब्सॉर्ब झाले किंवा न्यूट्रिएंट त्या ऑर्गॅनिक सबस्टन्समध्ये आहे ते परत रिसायकल होऊन एन्व्हायरमेंटमध्ये परत ते ॲब्सॉर्ब करायला मोकळे होतात आणि त्याच्यानंतर जे काही पोल्युटन असतील ते रिमूव्हल त्याच्यामधून म्हणजे जे काही न्यूट्रनमधून पोल्युटन हे वेगळे केले जातात. न्यूट्रन हे ऑर्गॅनिझम ॲब्सॉर्ब करतात आणि जे काही बायोमास बाकीचं जे उरतं आणि काही जे काही बायो प्रोडक्ट उरतात, कार्बन असेल, ऑक्सिजन असेल किंवा जे वॉटर मॉलिक्यूल असतील तर हे जे नंतर मग त्याचा यूज हा केला जातो. तर या प्रोसेसमध्ये न्यूट्रंटचं जे काही रिसायकलिंग आहे एन्व्हायरमेंटमध्ये होत असतं आणि पोल्युटनचं रिमोव्हेशन पूर्णपणे या प्रोसेसमध्ये होत असतं. ही जी प्रोसेस आहे ती नॅचरल प्रोसेस आहे. याच्यामध्ये बॅक्टेरिया, फंगस आणि अल्गी जे काही मायक्रोऑर्गॅनिझम आहे ते ॲक्शन याच्यामध्ये घेत असतात. तर हे झालं इंट्रोडक्शन ऑफ बायोडिग्रेडेशन. त्याच्यानंतर दोन मेन टाईप आपल्याला पाहायला मिळतात, एरोबिक आणि अनएरोबिक. एरोबिकमध्ये आपल्याला डायरेक्टली समजतं की प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन म्हणजे याच्यामध्ये ही जी प्रोसेस आहे याच्या ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये असल्यावरतीच ही जी काही रन आहे ती रन होणार आहे. याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये मायक्रोऑर्गॅनिझम काय करतात, ऑक्सिजनला यूज करतात आणि जे काही ऑर्गॅनिक मटेरियल असेल त्याला ब्रेकडाऊन करतात कार्बन डायऑक्साईडमध्ये, बायोमासमध्ये किंवा वॉटरमध्ये. तसंच अनएरोबिक बायोडिग्रेडेशन म्हणजे काय, हे ऑक्सिजन फ्री एन्व्हायरमेंटमध्ये टेक्स प्लेस होतं. ह्या जे काही अनएरोबिक बायोडिग्रेडेशन आहे त्याला ऑक्सिजनची गरज लागत नाही. तर ह्या प्रोसेसमध्ये जास्त प्रमाणामध्ये मिथेन, कार्बन डायऑक्साईड आणि अजून जे काही बायो प्रोडक्ट आहे त्याचं फॉर्मेशन होत असतं. मिथेन हे आपलं जे काही बायोगॅस आहे त्याच्यामध्ये प्रोडक्शन त्याचं होत असतं. तर त्याच्यामध्ये अनएरोबिक कंडिशनद्वारे डिग्रेडेशन होतं ऑर्गॅनिक मॅटरचं आणि बायोमास वगैरे असेल किंवा कार्बन डायऑक्साईड असेल किंवा मिथेन वगैरे त्याच्यामध्ये प्रोड्यूस हा होत असतो. आणि जे काही बायोगॅस आहे त्याच्यामध्ये जे काही पूर्ण जे तो मास निघतो, बायोमास निघतो, तो ॲज अ कंपोस्ट म्हणून सुद्धा यूज हा केला जातो. तर अशा अनएरोबिक बायोडिग्रेडेशन हे होत असतं. तर बायोडिग्रेडेशनमध्ये काय केलं जातं, नॅचरल प्रोसेस आहे. एरोबिक बॅक्टेरिया असतील तर ऑक्सिजनचा वापर करतील, अनएरोबिक असतील तर ऑक्सिजन फ्री एन्व्हायरमेंटमध्ये ही जी काही प्रोसेस असेल ती टेक्स प्लेस होईल म्हणजे त्याचं अनएरोबिक बॅक्टेरिया बायोडिग्रेडेशन हे परफॉर्म करणार. त्याच्यानंतर स्टेजेस कोणकोणते असतात, 3 मेन स्टेजेस आहे. बायोडिटोरेशन म्हणजे याच्यामध्ये फिजिकल केमिकल चेंजेस होतात मटेरियल प्रॉपर्टीजच्या, जेणेकरून जे काही प्रॉपर्टीच्या मटेरियल प्रॉपर्टीज आहे ते अल्टर होतात, त्यांच्यामध्ये चेंजेस येतात. बायोफ्रॅगमेंटेशन म्हणजे ब्रेकडाऊन होतं आहे एका सिम्पल फ्रॅगमेंटमध्ये किंवा कॉम्प्लेक्स मॉलिक्युलचं फॉर्म सिम्पल वन्समध्ये कन्व्हर्जन करण्याचं काम याच्यामध्ये बायोफ्रॅगमेंटेशनमध्ये होतं. त्याच्यानंतर ॲसिमिलेशन आणि नंतर ज्यावेळेस कॉम्प्लेक्स मॉलिक्युलचं जे काही फॉर्मेशन सिम्पलमध्ये झाल्यानंतर मायक्रोऑर्गॅनिझम काय करतात, ते सिम्पल मॉलिक्युलला ॲब्सॉर्ब करतात ॲज अ न्यूट्रिएंट म्हणून आणि त्याची ग्रोथ होऊन घेते आणि ॲज अ न्यूट्रिएंट म्हणून ते त्याला ॲब्सॉर्ब करतात आणि त्यातले जे काही प्रोटीन असतील किंवा जे ऑर्गॅनिक मटेरियल असेल ते पूर्णपणे डिग्रेड हे होऊन जातं. त्याच्यानंतर फॅक्टर कोणकोणते अफेक्टिंग करतात बायोडिग्रेडेशनला ते आता आपण पाहूया. नेचर ऑफ द सबस्टन्स म्हणजे काही जे काही सबस्टन्स आहे, ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे फूड मटेरियल वगैरे असतील, फूड वेस्ट असतील तर हे जास्त जोरामध्ये डिग्रेडेशन होतं. पण प्लास्टिक जे काय असेल त्याला खूप वेळ लागतो. एन्व्हायरमेंटल कंडिशन म्हणजे टेम्परेचर, मॉइश्चर किंवा pH जर मेंटेन नसेल किंवा pH तिथं अवेलेबल नसेल, मॉइश्चर अवेलेबल नसेल, टेम्परेचर फेवरेबल नसेल मायक्रोऑर्गॅनिझमला ग्रो होण्यासाठी, एन्व्हायरमेंटल कंडिशनच नसेल तर तिथे मायक्रोऑर्गॅनिझम ग्रो होणार नाही आणि बायोडिग्रेडेशनची जी काही प्रोसेस आहे ती खूप स्लो होईल. आणि मेन काय याच्यामध्ये फॅक्टर अफेक्ट करतं, मायक्रोऑर्गॅनिझम कोणता प्रेझेंट आहे आणि कोणत्या टाईपचं मायक्रोऑर्गॅनिझम तिथं प्रेझेंट आहे हे पण त्याच्यावरती मेन डिपेंड असतं. तर जर हायड्रोकार्बन जर आपल्याला बायोडिग्रेड करायचं आहे आणि त्याच्यामध्ये सोडोमोनास पोटॅटाच नाही आहे त्या साईटमध्ये, तो उपयोग नाही आहे. त्याच्यानंतर ॲप्लिकेशनचा जर विचार केला तर वेस्ट मॅनेजमेंटमध्ये, कंपोस्टिंग, सिवेज ट्रीटमेंटमध्ये, बायोरिमेडिएशनमध्ये जे काही ऑइल स्पिल असतील, हेवी मेटल असतील त्याला रिमिडिएट करण्यासाठी, बायोप्लॅस्टिक असेल किंवा पॅकेजिंग असेल, या जे काही बायोडिग्रेडेबल जे काही मटेरियल आहे
त्याच्यामध्ये पूर्णपणे त्याला डिग्रेड करण्यासाठी आणि त्याला कॉम्प्लेक्सचं सिम्पलमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी ह्या बायोडिग्रेडेशनमध्ये एरोबिक अनएरोबिक ह्या दोघी प्रकारे सीवेज ट्रीटमेंट असेल किंवा कंपोस्टिंग असेल ते पूर्णपणे मॅनेजमेंट ही केले जाते. तर हे त्याचे ॲप्लिकेशन आपल्याला पाहायला मिळतात. लिमिटेशन जर विचार केला, काही जे काही सिंथेटिक मटेरियल आहे ते मायक्रोवेल जो काही अटॅक होतो आहे, मायक्रोरिझमचा जे काही प्रोटॉनवरती अटॅक होतो आहे, कारण की त्याला ॲज अ न्यूट्रिएंट म्हणून त्या गोष्टी लागत आहे. पण मायक्रोवेल अटॅक झाल्यानंतर जे काही सिंथेटिक मटेरियल आहे ते एवढे रेजिस्टंट असतात की जे काही मायक्रोवेल अटॅकला डायरेक्टली रेजिस्ट करतात आणि तिचे जे काही प्रोटॉनची जी काही साईज असते किंवा जो काही तो असतो तो अधैर्यच तिथं राहतो आणि त्याच्या मायक्रोरिझम त्याच्यावरती ग्रो होऊ शकत नाही आणि त्यामुळे त्याचं डिग्रेडेशनही होत नाही. आणि काही वेळेस काय होतं, अनफेवरेबल कंडिशन असतील, टेम्परेचर, pH, मॉइश्चर जर नसेल तर बायोडिग्रेडेशन जो रेट असतो तो स्लो होऊन जातो. तर हे लिमिटेशन आपल्याला पाहायला मिळतात. तर मग तिथं मॉइश्चर, pH, टेम्परेचर आणि न्यूट्रिएंट अवेबिलिटी जास्त प्रमाणात असेल तर तिथं जास्त मायक्रोरिझम ग्रो होतील आणि प्रोटॉनचं डिग्रेडेशन हे लवकर होईल. कन्क्लुजनचा विचार केला, बायोडिग्रेडेशन म्हणजे ही इकोलॉजिकल बॅलन्स, तसंच जे काही सस्टेनेबल टेक्नॉलॉजी आहे जेणेकरून पोल्युशन ही कंट्रोल येत असतं. एरोबिक अनएरोबिक प्रकारे दोघी प्रकारे आपण जे काय पोल्युटंटचं बायोडिग्रेडेशन आहे या मेथडद्वारे करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण बायोडिग्रेडेशनचा ओव्हरव्ह्यू पाहिलं. पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये अनएरोबिक एरोबिक बायोडिग्रेडेशन कसं होतं ते आपण पाहणार आहोत. आणि जर तुम्हाला एखाद्या स्पेसिफिक टॉपिकवरती जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवू शकता. आणि जे काही बायोरिमेडिशन बायोमास युटिलायझेशनची जी काही प्लेलिस्टची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मी दिली आहेत किंवा मग तुम्ही प्लेलिस्टच्या सेक्शनमध्ये जाऊन ती पाहू शकता. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.